बद्दल योगायोगाने किंवा सुदैवाने गृह राज्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत आणि त्यांनी मागे आढावा घेऊन पोलीस ठाणे निहाय आणि पण शाखा निहाय पूर्ण मनुष्यबळाचा आढावा घेतलेला आहे आणि आम्ही तसं प्रपोजल सुद्धा इनिशिएट केलेलं आहे। कारण आता जे मनुष्यबळ आहे ते 1960 साली जे यार्डस्टिक होतं त्या यार्डस्टिक प्रमाणे मंजूर झालेलं आहे आणि शासनाने 2023 मध्ये एक नवीन यार्डस्टिक ढोबळमानाने सगळ्या पोलीस स्टेशनला दिलेला आहे। तर त्या अनुषंगाने मनुष्यबळामध्ये वृद्धी व्हावी, वाढ व्हावी याबद्दलचा प्रपोजल आमचा प्रस्ताव आम्ही इनिशिएट केलेला आहे आणि शासन स्तरावर त्याबद्दलचा पाठपुरावा त्याला आपण गुणात्मक पद्धतीने म्हणू अशा पद्धतीने चालू आहे आणि आशा आहे की काही काळामध्ये हे जे मंजूर मनुष्यबळ आहे त्या मंजूर मनुष्यबळाच्या संख्येमध्येच वाढ झाली की आपल्याला त्याप्रमाणे भरती आणि मनुष्यबळ उपलब्ध होईल। ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे, परंतु आम्ही आमच्या पोलीस दलातील एक होनहार पोलीस कर्मचारी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या निमित्ताने मृत्युमुखी पडलेलं आहे। आमच्या सहवेदना आणि संवेदना निश्चितपणे त्या कुटुंबासोबत आहेत, पण आपला जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे शासनामार्फत काय काय त्यांना मदत करून जी फॅमिली आहे किंवा जे कुटुंब आहे त्यांना आर्थिक पद्धतीने कसा आधार देता येईल आणि पुढे चालून त्यांच्या कुटुंबाचं जे उदरनिर्वाह आहे तो चांगल्या पद्धतीने व्हावा याबद्दल अनुकंपा तत्वाद्वारे किंवा इतर पद्धतीने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा कुटुंबियांना कशा प्रकारे शासकीय सेवेत सामावून घेता येईल हाही प्रयत्न आणि त्या दिशेने आमचे जे काही उपक्रम आहेत ते निश्चितपणे चालू राहतील। आम्ही आमच्या पोलीस दलातील अत्यंत तरुण वयामध्ये जो त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे त्याबद्दल आमच्या सहवेदना आहेत आणि निश्चितपणे संपूर्ण पोलीस दल त्या कुटुंबियाच्या पाठीमागे आहे। वार्षिक निरीक्षणानिमित्त खरं तर प्रेस कॉन्फरन्स आम्ही शेवटच्या दिवशी नियोजित केलेली होती, पण आज योगायोगाने तुम्ही सर्वजण आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी संपूर्ण राज्यामध्ये जे क्षेत्रीय कार्यालय आहेत त्यांच्यासाठी 100 दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम दिलेला आहे। त्यामध्ये सप्तसूत्री नमूद केलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये येणारे अभ्यागत आहेत, नागरिक आहेत, तक्रारदार आहेत, फिर्यादी आहेत यांच्या साठी एक मार्गदर्शन केंद्र आलेल्या तक्रारदाराला किंवा फिर्यादीला किंवा कोणी नागरिकाला त्याचं पोलीस स्टेशनमध्ये काम कोणत्या शाखेकडे आहे, कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे याची माहिती मिळावी। जे गुन्ह्यातील साक्षीदार आहेत, फिर्यादी आहेत त्यांना सुद्धा हा तपास कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे, कोणत्या टप्प्यावर आहे याबद्दलची इत्थंभूत माहिती मिळणं अत्यंत आवश्यक असतं आणि तुम्ही वर्धा शहरची इमारत पाहिलेली आहे। रिसेंटली काही वर्षापूर्वी ही इमारत तयार झालेली आहे। अत्यंत सुविधायुक्त अशी ही प्रशासकीय इमारत आहे आणि त्यामध्ये या 100 दिवसाच्या कृती
आराखड्याच्या अनुषंगाने ठाणेदार SDPO, ॲडिशनल SP आणि SP साहेबांनी अभ्यागत सुरू केलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताची नोंद त्या ठिकाणी होईल. त्याची अडचण काय आहे, त्याची तक्रार काय आहे, त्याला काय हवं आहे याची माहिती घेऊन योग्य ते मार्गदर्शन त्या तक्रारदाराला करण्यात येईल. आणि त्याला आपण सॅटिस्फॅक्शन इंडेक्स म्हणतो, जो या ठाण्यामध्ये आलेला आहे, तो इथून परत जाताना समाधानाने तो गेला पाहिजे, किंबहुना त्याचं समाधान होईल इतपत कार्यवाही आमच्या टीमकडून या निमित्ताने आम्ही अपेक्षित केलेली आहे. माझी खात्री आहे की या अशा इनिशिएटिव्हच्या मुळे नक्कीच जो सॅटिस्फॅक्शन इंडेक्स ही संकल्पना आहे त्यामध्ये आम्हाला भरीव कामगिरी करून दाखवता येईल. वार्षिक निरीक्षण दौरा चालू आहे. आजचा 3रा दिवस आहे. एकूण 6 दिवसाचा दौरा आहे. हिंगणघाट आणि त्या उपविभागातील आढावा झालेला आहे. काल RB सब डिव्हिजन आणि तळेगाव पोलीस स्टेशनला व्हिजिट झालेले आहे. आज वर्धा शहर नंतर पुलगाव सब डिव्हिजनचे इन्स्पेक्शन आहे. उद्या आणि परवा आणि त्यानंतर 3 दिवस असा आमचा दौरा आहे. सर्वसाधारण जो आढावा आम्ही घेतो त्यामध्ये वर्धा जिल्हा हा 1975 पासून प्रोव्हिजन जिल्हा आहे. राज्यातला पहिला प्रोव्हिजन जिल्हा आहे आणि त्या अनुषंगाने जे दायित्व जबाबदारी वर्धा जिल्हा पोलीस घटकावर आहे ती निश्चितपणे या निमित्तानं मोठ्या प्रमाणात अपेक्षित केली जाते. आणि या अनुषंगाने जो गुन्हे नियंत्रणाचा भाग आहे, गुन्हे प्रतिबंधाचा भाग आहे, जे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यांच्या तपासाचा भाग आहे, त्याचा आढावा आमचा चालू आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या अनुषंगाने सुद्धा जे चालू तपास आहेत त्यामध्ये काय सद्यस्थिती आहे आणि क्वालिटेटिव्हली गुणात्मक तपास करून आरोपीला शिक्षा होईल या पद्धतीने कोर्टामध्ये आपण जे काही चार्जशीट पाठवतो किंवा फायनल रिपोर्ट पाठवतो त्या दृष्टीने जे मार्गदर्शन अपेक्षित आहे ते प्रत्येक स्तरावरून झालेलं आहे का याची चाचपणी यानिमित्त केली जाते. पोलीस विभागाकडे जे रेग्युलेशन ऑफ ट्रॅफिक ही सुद्धा एक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने जसं वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष आहे, उपशाखा म्हणून हिंगणघाटला पण सुरू झालेली आहे. तिथे काही अधिकारी कर्मचारी त्या शाखेमध्ये काम करतात. तर त्या रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने जे अपघात प्रतिबंधाचा किंबहुना जे ॲक्सिडेंट प्रोन क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये रिमिडियल मेजर्स म्हणून काय काय करता येईल हाही आढावा या निमित्ताने मी घेतो आहोत. आणि मागच्या काळामध्ये खरं तर वर्धा जिल्ह्याने अपघात प्रतिबंधामध्ये अत्यंत चांगली आणि ज्याला आपण सकारात्मक म्हणू अशी भूमिका वठवलेली आहे. त्याचं ॲप्रिशिएशन किंवा कौतुक नन अदर दॅन आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सुद्धा झालेलं होतं. तर तो जो पॅटर्न आहे रोड सेफ्टीचा त्यामध्ये जे 4 E आहेत, E फॉर एन्फोर्समेंट, E फॉर इंजिनिअरिंग, E फॉर मेडिकल किंवा इमर्जन्सी मेडिकल केअर आणि E फॉर ट्रॅफिक एज्युकेशन या अनुषंगाने सुद्धा काय काय करता येईल तो या आढावा आम्ही या निरीक्षणाच्या माध्यमातून घेत आहोत. थोडक्यात जे पोलिसांच्या कार्यप्रणालीमध्ये ज्या बाबी अपेक्षित आहेत त्या प्रत्येक बाबीवर सखोल सविस्तर असा आढावा, त्याबद्दल असलेली सद्यस्थिती आणि पुढे चालून अधिक चांगलं काय करता येईल याबद्दलचं मार्गदर्शन हा या निमित्ताने आढावा होत असतो आणि तो सध्या चालू आहे.